नुकताच झालेला 2 फेब्रुवारी 2025 ला कंबाईन गट ब चा जो पेपर झाला याच्या पहिल्या उत्तर तारीखेनुसार मुलांच्या अपेक्षित मार्कानुसार आपण काय संभाव्य कट ऑफ बघणार आहोत की नेमका काय कट ऑफ लागणार आहे आणि यावेळेस नेमके झालेले बदल काय असणार. बघा सुरुवातीला जाणून घेऊ आपण एकूण जागा किती होत्या. तर जागाचं विवरण बघता एकूण जागा इथं 480 पदे. मग हे 480 पदासाठी यावेळेस काय समान कट ऑफ लागणार. काय असणार आहे समान कट ऑफ लागेल. काय होईल समान कट ऑफ लागेल. तर जागेचे विवरण एसओ पदासाठी एकूण 55 जागा आहेत. एसटीए साठी 209 जागा आहेत आणि पीएसआय साठी किती 216 जागा आहेत. अशा एकूण किती फक्त 480 एवढ्या जागा आहेत. तर याचा काय समान कट ऑफ लागेल. तर यामध्ये सुरुवातीला जाणून घ्या की नेमक्या कोणत्या वर्गासाठी किती जागा आहेत. तर जो काही पुरुषांसाठी लक्षात घ्या पुरुष वर्गासाठी जे की ओपन साठी 94 जागा होत्या. त्याचबरोबर ओबीसी साठी 65 जागा, एससी वर्गासाठी 30 जागा आणि एसटी साठी किती 14 जागा आणि ईडब्ल्यू साठी 31 जागा. अशा स्वरूपाचं काय हे जागेचे विवरणपत्र काय असणार आहे जागेचं विवरणपत्र. तर यामध्ये पीएसआय एसटीआय एसओ या सर्वांसाठी यावेळेस समान कट ऑफ लागेल. काय असणार आहे समान कट ऑफ असणार आहे. तर यामध्ये एक अपेक्षित अंदाज आपण बघतोय की अपेक्षित कट ऑफ कितपर्यंत लागू शकतो आणि कितपर्यंत जाऊ शकतो. बघा तर यामध्ये पुरुष वर्गासाठी ओपन वर्गासाठी जास्तीत जास्त किती 54 ते 58 या दरम्यान किती 54 ते 58 या दरम्यान ज्यांचे मार्क येत आहेत त्यांनी काय मुख्य परीक्षेची तयारी काय सुरुवात करायला पाहिजे. त्यानंतर ओबीसी बघा ओबीसी किती जास्त 52 ते 57 या दरम्यान मार्क असतील इथपर्यंत काय कट ऑफ लागेल. त्यानंतर पुढचं काय की एससी प्रवर्ग लक्षात घ्या एससी प्रवर्ग. तर एससी प्रवर्गात 51 ते 54 दरम्यान किती लागू शकतो 51 ते 54 दरम्यान काय होतोय याचा कट ऑफ लागू शकतो. आणि एसटी जो प्रवर्ग आहे तर एसटी प्रवर्गाचा 49 ते 51 बघा 49 ते 51 ज्यांना मार्क येते या दरम्यान काय याचा कट ऑफ लागू शकतो. त्यांनी मुख्यची तयारी करण्यास काही अडचण नाही. बघा ईडब्ल्यूएस चा लागेल 51 ते 54 दरम्यान किती 51 ते 54 या दरम्यान काय याचा कट ऑफ लागू शकतो. आणि सर्व पदासाठी समान कट ऑफ लागणार आहे. आणि जास्त कट ऑफ का लागेल कारण की आता नुकताच बीचा पेपर झाला समान लागतोय आणि गट क ची परीक्षा सुद्धा आता काय वेगळी झाली. म्हणजे पूर्वी समान कट ऑफ हे लागायची परीक्षा व्हायची आता याच्यामध्ये बदल घडले. बघा त्यानंतर महिला वर्ग जो आहे बघा महिलांचा कट ऑफ किती लागू शकतो एक अंदाज बघतोय आपण की ओबीसी बघा ओपन वर्गासाठी किती टोटल जागा होत्या 54 जागा किती 45 जागा होत्या ओपन साठी. तर यामध्ये असताना 49 ते 52 असे द्या किती 49 ते 52 या दरम्यान काय होतं कट ऑफ लागू शकतो. याच्यामध्ये 2-3 मार्क मागे पुढे होऊ शकतात. कोणत्या याच्यामध्ये काय 2-3 मार्क मागे पुढे शकतात. त्यानंतर ओबीसी साठी 48 ते 51 किती 48 ते 51 दरम्यान. त्यानंतर एससी जे आहे तर एससी साठी 47 ते 49 बघा किती 47 ते 49 या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. आणि एसटी जो प्रवर्ग आहे तर एसटी प्रवर्गासाठी 44 ते 48 दरम्यान किती 44 ते 48 दरम्यान कट ऑफ असतो. आणि ईडब्ल्यूएस जो आहे बघा ईडब्ल्यूएस तर ईडब्ल्यूएस चा जर कट ऑफ बघितला आपण तर तो 47 ते बघा 47 ते 49 दरम्यान काय कट ऑफ लागेल. जागेचं विवरण केलं तर ओपन साठी 45 जागा होत्या ओबीसी साठी 29 एसटी साठी 14 एसटी साठी 6 आणि ईडब्ल्यू साठी 15. बघा या कट ऑफ मध्ये 2-3 मार्क मागे पुढे सुद्धा होऊ शकतात. एक फक्त प्राथमिक स्वरूपाचा आपण काही अंदाज बांधलकी करत आहोत. कारण की इथं जरी नसले मार्क आले तरी पुढचा जो पेपर आहे गट क ची तयारी करण्यास काही अडचण नाही. कारण की दोनदा पेपर होतात त्यामुळे कट ऑफ थोडा हाय लागू शकतो. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या नियमितपणे अभ्यास करा.